नमस्कार, कोकणाचो आम्ही त्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मुंबईमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सणसुद्धा दिवस आहे। तर या सणामध्ये लागणारं डेकोरेशन असं फुलांचं असतं, त्यासाठी लागतं फुलांसाठी लागतं फुलांचं मार्केट। तर मुंबईमध्ये असे खूप जुनं असं मार्केट आहे, दादरचं मार्केट, या ठिकाणी जाणार मी। त्यापैकी कोणत्या कशा प्रकारे फुलं लागतात आपल्याला, घरी कोणताही उत्सव असो किंवा सत्यनारायणाची पूजा असो किंवा घरी मंडळामध्ये आपल्या सत्यनारायण कोणता कार्यक्रम असतो, फुलाची सजावट लागते। तर आपण चाललो दादर मार्केटला, कशा प्रकारे त्या ठिकाणी फुलं भेटतात ते आपण पण आता जे बघा दादर फुल मंडई होती, तर आता मी चाललो दादर मार्केटला, फुल मार्केटला। तर इथून 10 मिनटं चाललं ॲज अ वॉकिंग, पुढं दादर फुल मार्केट येतं। तर आपण या ठिकाणी चाललो आहे, तिथं कोणत्या प्रकारे कशा प्रकारे फुलं भेटतात किंवा काय काय भेटतं आपण ते बघणार आहोत। मग चला जाऊया दादरला मार्केटला, फुल मार्केटला। आपण बघता की सणसुद्धा दिवस आहेत, 2 दिवसात नवरात्र आहे, तर किती खूप गर्दी आहे दादर मार्केटला। आपण बघू शकता, खूपच गर्दी आहे। मित्रांनो, दादर फुल मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी आहे, कारण 2 दिवसाचा नवरात्र उत्सव आहे, त्यामुळे खूप
तर मित्रांनो, सण सुद्धा दिवस त्यामुळे दादर मार्केटला खूपच गर्दी आहे. तसेच सण कुठलाही असो किंवा घरी सत्यनारायणाची पूजा असो किंवा देवाची पूजा असो, फुलं लागतात. फुलासाठी फुलाचं मार्केट लागतं. तर आपण या फुलाची दादरचं फुलाचं मार्केट बघितलं, खूपच गर्दी आहे. कारण माहीत आपलं 2 दिवसावर नवरात्र उत्सव आला. आपल्याला जर ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.